क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. आपल्या लग्नाकरता ठेवलेले दागिने सोनाराकडे तू घाण ठेवलेस. हे तू फक्त आपल्या पित्याकरता नाही केलंस, हे तू लेखणीच्या सच्च्या शिपायाला इंग्रजांकडून सोडवण्याकरता मोजलेली किंमत आहे. सरकारी वकील साहेबांनी माझ्या आशिलांच्या वर्तमानपत्रावर भाष्य केलं आहे की हा एक आतंकवादी पेपर आहे. मला आश्चर्य होते युअर ऑनर की एकतर यांनी स्वाधीन भारत पेपर बारकाईने वाचला नाही, किंवा त्याची भाषा इतकी जटिल आहे की यांना ती उमगली नाही. नाही रणवीर, मी तुला नाही विसरू शकत. राजेश्वरी, तू मी नाही ऐकणार तुझं म्हणणं, कधीच नाही. विजया, तू जो लेख लिहिला आहेस, जर्मनी जापान विश्वशांती करता मोठं संकट, याची तर खरंच खूप तारीफ होते. आता रोज रोज किती प्रशंसा करायची तुझी, तरीही म्हणावंच लागेल. कमालीचं लिहितेस तू. काय झालं विजय? चिंतेच्या स्पष्ट रेषा बघतोय मी तुझ्या कपाळावर. काय झालंय, साफ साफ सांग. ते गुरुजी, म्हणजे रणवीर आजकाल गरजेपेक्षा जास्त धाडस करतोय आणि मला भीती आहे की जर त्याला काही झालं तर मला म्हणायचंय की आपण सगळे काय करणार गुरुजी? खरं तेच बोलतेस तू, मलाही असंच वाटतंय. अच्छा ठीक आहे, तूच सांग काय करायला हवं आपण त्याकरता. गुरुजी, तेच जे आपण आधीपासूनच निश्चित केलंय. या गोष्टीचा उल्लेख की अभय बनारसच्या बाहेर निघून गेलाय, का नाही तो लेख आपण आजच छापावा? हे ठरलं तर होतं पूर्वीच. ठीक आहे, आज रात्री छापायचा हा अंक. ठीक आहे गुरुजी. आणि हो विजय, एक गोष्ट सांगायची होती तुला. एक खूप वाईट खबर आहे पाटण्यातून. वाईट खबर? तिथे काही विद्यार्थी आंदोलन करता करता सचिवालयावर तिरंगा फडकावत होते, तेव्हा पोलिसांनी येऊन अंधाधुंद गोळीबार केला त्यांच्यावर. गोळीबार केला? ही तर क्रूरतेची हद्दच झाली. निहत्ते जनतेवर ते लोक कसा काय गोळीबार करू शकतात? गुरुजी, तिथे कोणाला काही नुकसान तर नाही झालं ना? नुकसान? 7 विद्यार्थ्यांना वीरमरण आलं आहे विजया. गुरुजी, गुरुजी, शेवटी किती काळ आपण या इंग्रजांचं हे दमन सहन करत राहायचं? किती काळ? आपलेच देशाचे हिंदुस्थानी आमच्याच मातीत असे कधीपर्यंत दफन केले जातील? ते लोक त्यांच्यावर असे निष्पापांवर गोळ्या चालवत राहतील. गुरुजी, आपण असे किती काळ अत्याचार सहन करणार गुरुजी? हा गोपी कुठे उलटलाय?
एका आठवड्याकरता बाहेर काय गेलो. या लोकांनी तर काहीच कामं केलेली नाहीयेत. अभयला अरेस्ट पण नाही केलंय आणि नाही त्या रणभेरीच्या मशीनचा काही पत्ता लावलाय. हा गोपी कुठे रमलाय आता? अरे गोपी सिंग हजर आहे सर. अरे गोपी सिंग, कुठे अडकला होतास तू? गेल्या 1.5 तासांपासून इकडे तिकडे फेऱ्या मारतोय मी नुसता. अरे काय करू सर, जेव्हापासून प्रमोशन झालंय ना जबाबदाऱ्या खूपच वाढल्या. मी तुमच्याकडे येतच होतो की वाटेत मला एका माणसाकडून अशी खबर मिळाली की ते जाणून घ्यायला मला रणभेरी शोधावी लागली. हे बघा, तुम्हीच बघा, चौक ठाण्याच्या भिंतीवरून फाडून घेऊन आलोय. चौक ठाण्याच्या भिंतीवर तिथे चिकटवलं होतं. हो सर, तुम्हीच बघा किती हिंमत वाढली आहे लोकांची. जे क्रांतिकारी ना जाणून बुजून आम्हाला तोंड विंगाडून चिडवतायत. या सगळ्यांना ना एकेकाला पकडून मारेन. पण काय करणार, हे आमच्या पकडीतच येत नाहीत ना. एक दिवस गोपी सिंग या सगळ्यांना पकडून तुमच्या पायावर टाकेल. तुम्ही उगाच रक्त नका जाळू. रक्त नाही, चिता जळेल आता. हेच होत राहिलं तर. आता तर हे पत्रक पाहून डोकं भांडावून गेलंय. जेव्हा पण हे हाती येतं ना काहीतरी वाईट बातमी येते. चिंता नका करू सर, यावेळी ना तुमचं रक्त जळू देईन ना चिता. रणभेरी तुमच्या करता खूप चांगली खबर घेऊन आलीये बघा. रणभेरी आणि चांगली खबर. बघूया तरी काय आहे चांगली खबर. रणभेरीची एक अजून सफलता. ही चांगली खबर आहे. अरे काय भांग वगैरे खाल्लीस का? अरे सर, कशाला इतकं भडकता? थोडा धीर धरा, खाली वाचा नीट. भांग खाण्याची नाही, मिठाई खाण्याची चांगली खबर आहे. तुम्ही वाचा तर खरं. थोडं खाली 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 खाली. हा, हे तर खुश झाले आहेत की त्यांना अभयला पोलिसांपासून वाचवून बाहेर सुरक्षित पाठवलंय. अरे सर, हीच तर तुमच्या करता चांगली खबर आहे. अभय या शहरातून पळून गेलाय. याचा अर्थ त्याच्या बरोबरच त्याची भीती पण या शहरातून भुर्र. याचा अर्थ अभय आम्हाला घाबरून हे शहर सोडून पळून गेला. हा. अरे मग यात तर आपला विजय आहे ना गोपी सिंग. पूर्ण गुप्तचर विभागाचा विजय आहे सर. आणि तुमच्या करता खूप मोठी खुश खबर. अरे हे तुम्ही काय लावून धरलंय? अरे भाई, तुला खुशी नाही झाली का? अरे हा तर तुझाही विजय आहे ना. अरे नाही नाही सर, मग माझ्या करता पण ही खुशीची गोष्ट आहे. चला हे सगळं सोडा. चला आपण सरांना सांगून त्यांच्या हातून मिठाई खाऊया. हो चल ना, तिथे जाऊन सरांच्या हातून मिठाई खाऊ. आणि ती पण आपल्या कचोरी गल्लीतल्या चणेवाल्याच्या दुकानातली. चल. चांगली बातमी मी तुमच्या करता का म्हणत होतो सर? कारण मी अभयला चांगल्या प्रकारे जाणतो. तो फार मोठा कारस्थानी आहे. अभय, जर तू खरंच बनारस सोडून पळून गेला असशील तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. आणि जर पळाला नसशील तर हे खूप मोठं कारस्थान आहे, ज्याचा मला छडा लावावाच लागेल. बघ कोण आहे. सावधानीने, दुपारची वेळ आहे. अरे या या गौरी शंकरजी या. प्रणाम प्रणाम प्रणाम. कसे आहात? ठीक आहे. आणि तुमचं मशीन तर नीट काम करताय ना? हो एकदम. बघा, तेल पाणी करून एकदम नीट ठेवत जा. हं? अजून बरीच लढाई लढायची आहे त्याच्या मदतीने. जी जी, तुम्ही बेफिकीर राहा. गौरी शंकरजी कशाला त्रास करून घेताय? हा कलुराम थोडा आळशी जरूर आहे, पण याचं त्याच्या मशीनवर खूप प्रेम आहे. एकदम न्हावून माखून सजवून ठेवतो तिला. मग स्वतः 2-2 दिवस आंघोळ नाही करणार. काय कलुराम? या या बसा. जागा तर तुम्ही खूपच चांगली शोधली. जरुरी आहे गौरी शंकरजी, नाहीतर इंग्रजांच्या डोळ्यात धूळ कशी फेकणार आपण? हो. बरं हे सांगा, काय काय तीर मारले तुम्ही या 2 दिवसात? तीर मारले नाही, मारला.
पण तोही फक्त एक दिवस. पण आपलं नशीब चांगलं होतं, कारण की तो लागला अचूक निशाण्यावर. अच्छा, म्हणजे हे की हे बघ, आम्ही जी नवीन मुलं भरती केली होती, आता त्यांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. खूप छान. याचा अर्थ हा की आम्हा लोकांची नजर एकदम बरोबर होती. हुशार लोकांची भरती नुसते करून हुशारच नाहीत, त्यांच्या तर आपल्यापेक्षाही काही चतुर आहेत. कुठेच नाही आहोत आपण त्यांच्या पुढे. अरे ते थोड्याच वेळात आपल्या रंगात आले आणि अशी धमाल केली की विचारू नका. अच्छा, हे बघा, त्यामधली काही मुलं काल रात्री भिंत ओलांडून सुपरिटेंडेंटच्या ऑफिस पर्यंत पोहोचली आणि तिथे भिंतीवर रणभेरी चिकटवली. आणि त्यांनी रणभेरीची पत्रक अशा काही भिंतींवर लावलेली आहेत, जर इंग्रज बघतील ना तर हाय हाय करू लागतील. अरे भाई वा, खूप छान. बरीच हिंमत दाखवली या लोकांनी. हं. बरं, आता हे सांगा की दुसऱ्या विभागाचे काय हाल आहेत? हे पहा, ज्या मुली भरती झाल्या होत्या त्यातल्या तिघींनी कामवालीचा वेश धारण केलेला आहे आणि इंग्रज ऑफिसरांच्या घरात घरकाम करतात. खूप छान. तर काय, आमची 6 मुलं ड्रायव्हर, खानसामा आणि चपरासी बनून त्यांनी इंग्रज व्यापाऱ्यांकडे नोकरी मिळवलेली आहे. कारण आम्हाला त्यांच्या मार्फत त्यांचा विदेश व्यापार आणि पुंजी निवेश यावर लक्ष ठेवता येईल आणि आम्हाला क्षणाक्षणाच्या बातम्या देतील. खूप छान, खूप छान. तर मग आता एक काम करा गौरीशंकरजी, हा बोला. तुम्ही या सगळ्यांची नावं आणि जिथे जिथे यांची भरती झाली आहे त्यांची एक सूची बनवून माझ्याकडे द्या. म्हणजे जेव्हा गरज भासेल तेव्हा मी ताबडतोब कामं सोपवू शकेन. अरे ती सूची तर मी आधीच तुमच्याकरता तयार करून आणली. ही घ्या, यात सगळ्यांची नावं लिहिली. अरे वा, तुम्हाला तर काही सांगायची आवश्यकताच नसते. हं? वा भाई, खूप छान. बरं, जसं की तुम्ही वर्णन सांगत आहात की तुमची माणसं सुपरिटेंडेंटच्या ऑफिसमध्ये घुसून रणभेरी चिकटवून आली, तर मग तर आज बघण्यासारखी दृश्य असतील तिथली. आज तर इंग्रजांची गुड मॉर्निंग काही जास्तच चांगली होईल. हं? बोल. माझी काही चूक नाही. मला कशाला मारताय? कुठं आहे रणभाई? मला नाही माहिती काय. बोल. मला नाही माहिती. बोल. कुठे आहे रणभाई? नाही माहिती. सगळं माहिती आहे तुला? नाही साहेब, नाही माहिती नाही तुला साहेब. सगळं माहिती आहे? माहिती नाही. बोल. सांग. माहित नाही साहेब. मारू नका. अरे सर, मी गोपी सिंग. सर, किती घाम फुटलाय तुम्हाला. अरे गोपी सिंग, तू इथे रस्त्यात काय करतायस? काय साहेब, तुम्ही पण रस्त्यावरून नाही जाणार तर काय ऑफिसमध्ये उडून जाईन का? यू आर राईट. तू बरोबर बोलतोयस. बट सर, हे बटवट सोडा आणि मला आधी हे सांगा की तुम्ही सकाळी सकाळी इतके का भडकताय? कोणी लाल कापड दाखवलं का? अरे लाल कपडा नाही, रणभैरी दाखवला मॉर्निंग मध्ये, आणि तो पण आम्हाला नाही, आमच्या सुपरिटेंडेंटला. यु नो सकाळी काय झालं? काय झालं सर? आता हे रणभेरीचे क्रांतिकारी लोक रणभेरीला आमच्या पोलीस स्टेशनच्या भिंतीवर चिटकवत होते, पण आज तर हद्द झाली. हद्दच झाली? असं कोणत्या जागी चिकटवली रणभैरी? अरे आज अशा जागी चिटकवली, आम्ही ते कसे सांगू शकतो. अरे आज त्यांनी त्या रणभेरीला आमच्या सुपरिटेंडेंटच्या टॉयलेट मध्ये चिटकावला आहे. ओ भोले बाबा, पर्सनल टॉयलेट मध्ये सुपरिटेंडेंट साहेबांच्या? यस. मग आज आमचा सुपरिटेंडेंट साहेब फ्रेश होण्याकरता टॉयलेट मध्ये गेला तर बघितलं की समोर रणभैरी भिंतीवर चिटकवला होता. सकाळी सकाळी रणभेरीचं दर्शन, ते पण इतकं महत्वपूर्ण काम करताना. मग ते जेव्हा टॉयलेट मधून बाहेर आले तर कायद्याने आमचे गुड मॉर्निंग केलंय. त्यांना वाटलं की आम्हीच त्या रणभैरी प्रिंट करून त्या भिंतीवर चिटकावले. सर, एक गोष्ट सांगू, सुपरिटेंडेंट साहेब नेहमी आपला राग ना तुमच्यावरच काढत असतात. खरं सांगू सर, कधी कधी ना तुमच्यावर खूप दया येते साहेब. गोपी सिंग, तू आम्हाला सिंपती दाखवतोय की आमची मस्करी करतोय? भोले बाबा, सर मी तुमची मस्करी करू तरी शकतो का? मला तर तुमच्या मजबुरीचे खूप दुःख वाटते. बरं, ते सगळं सोडा.
मग तुम्हाला हे कळलं असेल की रणभेरी कोणी चिकटवली असेल? आम्ही बेनारसच्या गल्ली गल्लीत लोकांना मारून मारून विचारलं, बट दॅर इज नो आन्सर. इवन आम्ही कुत्र्यांना सुद्धा विचारलंय, काही नाही बोललाय. रस्त्यावरच्या कुत्र्यांना? यस, यु नो, स्ट्रीट डॉग्स. येस सर, आय नो. पण सर, कुत्र्यांना का विचारलं? आणि विचारलं कसं तुम्ही? म्हणजे भाषा येते की का तुम्हाला? येस, आय नो. सर बास सर, बास सर. असं करून आपला पेशन्स सोडून असं सडकेवर मारझोड करून रणभेरी नाही पकडली जाणार. अरे ते लोक तुमच्यापेक्षा खूप स्मार्ट आहेत. येस, येस, आय नो गोपी सिंग. या नालायकांनी आमचं लाईफ बर्बाद केलाय. एक टेरिबल स्वप्न, एका भूतासारखा, यु नो, घोस्ट. सर मला ते माहिती आहे, पण कुत्र्या मांजरांना विचारून ही भूत पळणार नाहीत. उलट ती तुम्हालाच झपाटतील. रणभेरीला शोधणं माझं काम आहे. मला करू द्या ना. तुम्ही निश्चिंत होऊन परत जा. हे असं मारून सोडून रस्त्यात तमाशे करून जनता अजून नाराज होईल. आणि असे जनतेला नाराज करत राहिलात ना, मग रणभेरीला पकडणं खूप मुश्किल होईल. समजलात की नाही? यू आर राईट. सर तुम्ही आता एक काम करा. तुम्ही आता ऑफिस मध्ये जा. मी तिथे येऊन तुम्हाला भेटतो. हं? ओके. तुम्ही निघा पुढे. कुत्र्यांना विचारलं? कुत्र्यांना? कमाल आहे. पण विचारलं कसं असेल? ए कुत्र्या, काय तुला रणभेरी बद्दल माहिती आहे? हे जेम्स साहेब पण त्यांच्यासारखेच आहेत. मी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे. तुमच्याकरता तुमचं शिक्षण महत्वाचं आहे, तर आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून रणभेरीचं कार्य करायचंय. वंदे मातरम! वंदे मातरम! रणभेरी वळवाखाली जाई. माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला भेटून मी हे सांगू शकत नाही की मला किती प्रसन्नता झाली आहे. तसं तुम्हा लोकांना रणभेरीबद्दल माहीत असेलच. रणभेरीने इंग्रजांच्या अत्याचाराच्या विरोधात जनजनमध्ये जी जागृती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे, आज त्याला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि आज या गोष्टीची प्रसन्नता आहे की आज बनारसची युवा शक्ती, छात्र शक्ती, तुम्ही सगळे याच्यासोबत जुळत आहात. हो, पण नुसतं जुळणं पर्याप्त नाहीये. तुम्हा सगळ्यांचे धाडस, तुम्हा सगळ्यांची बुद्धी, तुम्हा सगळ्यांचे सामर्थ्य, सगळी क्षमता, या सर्व गोष्टींची आज रणभेरीला आवश्यकता आहे. मी एवढंच इच्छिते की तुम्ही सगळे खऱ्या मनाने रणभेरीसोबत स्वतःला जोडा, ज्यामुळे आपली रणभेरी उन्नतीकडे अग्रेसर होईल. बस. आणि मला हे माहीत आहे की हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्हाला याची जाणीव असेल की रणभेरीची कार्यप्रणाली काय आहे, ती कशा प्रकारे काम करते, त्याचे नियम काय आहेत, कायदे काय आहेत. आणि यासाठी आम्ही तुम्हाला प्रशिक्षित पण करू. प्रशिक्षण कक्ष आणि त्याची तयारी आम्ही केलेली आहे. त्याचं स्थान आणि वेळ तुम्हाला दमयंती मार्फत माहीत होईल. तर आता आपली पुढची भेट त्या प्रशिक्षण वर्गातच होईल. तसं जाण्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे. बस मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छिते की एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही विद्यार्थी आहात. तुमच्याकरता तुमचं शिक्षण महत्त्वाचं आहे. मला असं नाही वाटत की कोणत्याही कारणामुळे तुम्ही रणभेरीच्या कामामध्ये इतके बुडाल की तुमचं शिक्षणावर दुर्लक्ष होईल. तर आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून रणभेरीचं कार्य करायचंय. बस. तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या उज्ज्वल भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा. वंदे मातरम! वंदे मातरम! खरंच तुझं भाषण खूपच छान होतं विजय. अहो, मी हे भाषण म्हणून नाही, बस मनातून आवाज आला तसं बोलत गेले. तुझ्या आवाजात खूप ताकद आहे. सगळ्यांमध्ये एक जोश भरलाय बघ. याचं श्रेय तर दमयंतीला जातं. हिने ज्याप्रमाणे शेकडो विद्यार्थ्यांमधून काही निवडक लोकांची निवड केली रणभेरी करता, त्यासाठी ती प्रशंसेच्या पात्र आहे. पण दमयंती, मला एक गोष्ट सांग. काय? या विद्यार्थ्यांची निवड करताना त्यांना
नीट पारखून तू निवड केलीयस ना? हो, अगदी नीट पारखून केलेली आहे. हे सगळे माझ्यासोबतच शिकतायत आणि मी यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखते आणि म्हणूनच तुम्ही निश्चिंत राहा. जर असं असेल तर खूपच छान आहे. बरं दमयंती, या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त काही दुसरे पण असतील ना जे रणभेरी सोबत येऊ इच्छित असतील, तर त्यांनाही आपल्या सोबत जोडून घे. हो, माझं त्याकडे सुद्धा लक्ष आहे आणि बरीच लोक येण्यास तयारही झालेत. पण अजून मी त्यांची पडताळणी नाही केली म्हणून त्यामुळे. अच्छा, हो हे पण बरोबर आहे. तू हवा तितका वेळ घे, कारण आपल्याला कोणत्याही गोष्टीची घाई नाहीये. असं नको व्हायला की शत्रूचा कोणताही हेर चुकून आपल्या दलात येऊन आणि आपल्या उद्देशाच्या आड यावा. म्हणून तू पडताळणी करतेस हे फारच चांगलं करतेस. दमयंती, तू हे सगळं विचारपूर्वक कर आणि त्याच्यानंतर मला तू सांग. मग नंतर मी त्यांच्याशी संवाद करेन, ठीक आहे? तुम्हाला तर माहीतच असेल की आजपर्यंत किती विद्यार्थी रणभेरीत सामील झालेत ते. गौरीशंकरजी, तुम्हाला माहित असेलच ना की एक मिनिट. एकूण 186 मुलं आणि मुली आपल्या या रणभेरीमध्ये सामील झालेले आहेत. आणि आजचे हे 10-12 जण जोडून जवळपास 200चा आकडा पूर्ण होईल. अशाने तर रणभेरी करता हे चांगलंच होईल. आणि जर आपण अजून 1 महिना इतकी जास्त मेहनत अजून केली तर आपल्या सोबत बरीच मोठी युवा शक्ती तयार होईल. यात काय संशय. जर आरंभ चांगला असेल तर परिणाम ही चांगलेच होतील ना. अरे सकाळी सकाळी तंबुरा वाजला, अरे पाल पडली, सगळं अशुभ झालं. दुलारे भाई, हे बघ बनारसी, आमचं नाव जरा सन्मानाने घ्या. तू आमच्या नावाचा तंबुरा वाजवतोयस. अरे आमचं नाव दुलारे नाही, राम दुलारे आहे. अरे दुलारे बरोबर राम लावलंस तरच राम आमचे लाड दुलार करतील ना. अरे राम नावात नाही, इथे राहतात, हृदयात. फक्त समजण्याची गरज असते. अरे आम्ही तर समजलो, पण तू अजून नाही समजला. आमचं नाव जरा प्रेमाने घ्या. राम दुलारे, राम दुलारे. बोला. अच्छा, राम दुलारे, राम दुलारे. ठीक आहे, बिलकुल ठीक आहे. बर हे सांगा, सकाळी सकाळी ही 2 वजनं घेऊन कुठे निघालाय? 2 वजन? अरे एक तर वजन आहे. अरे मला म्हणायचं होतं की हे एक वजन आणि दुसरं तुमच्या कुर्त्याच्या आतलं. अरे जाऊ द्या, ती उभ्या जन्माची कमाई आहे अशी लपणार नाही. अच्छा, तर हे कारण आहे म्हणून तुम्ही सकाळपासून दुःखी आहात. अरे काय सांगू बनारसी बाबू, अरे यामध्ये दूध आहे आणि हे दूध फेकायला आम्ही नाल्यामध्ये जात आहोत. हैं? तुम्ही दूध नाल्यामध्ये फेकायला जाताय? सकाळी सकाळी वेळ लागले का? काय झालं काय? अरे काय सांगू बनारसी बाबू, या भांड्यावर पाल पडली होती, सगळं दूध अशुद्ध झालं. 1 मिनिट, ही पाल भांड्याच्या आत पडली की भांड्याच्या वर? अरे भांड्याच्या वर पडली, भांड्याच्या आत नाही पडली, इथे पडली आणि इथून उडी मारून पळून गेली. हा, तर तुम्ही कशाला उड्या मारताय? अरे पालीचं काम आहे उड्या मारणं, पालीचं काम आहे पडणं. अरे पाल पडली म्हणजे? एक गोष्ट सांगा, पाल दुधाच्या आत तर नाही ना पडली, ती तर बाहेरच पडली ना. मग कसली आली छुवाछूत? हे बघ बनारसी, पाल एक अछूत प्राणी आहे. ती भांड्यावर पडली, भांड अछूत झालं आणि भांड्यात आहे दूध, ते पण अछूत झालं. आता झालं की नाही? बोल आता. हे बघा राम दुलारे, एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या मुलाला विलायतेला शिकायला पाठवलंय की नाही? अरे बाबा, या पाली बरोबर आता माझा मुलगा कुठून आला? तो यासाठी आला की तुम्ही तुमच्या मुलाला शिकण्यासाठी विलायतेला पाठवलंय. आता तो परत येईल तर उन्नती करेल, देशाची पण उन्नती होईल. मग तुम्ही हे छूत अछूत, शुभ अशुभ अशा बेकारच्या फालतू गोष्टी कशाला करत बसलाय? आता पाल भांड्याच्या वर पडली, त्यात ना पालीचा दोष आहे ना भांड्याचा दोष आहे. जर तुम्हाला जास्तच कष्ट आहे तर त्या दुधाला दुसऱ्या भांड्यात भरून घ्या, बस झालं. अरे नाही बनारसी बाबू, हे दूध आता अछूत झालेलं आहे, आता याला नाल्यात टाकावं लागणार. अच्छा, तर हे इतकं अछूत आहे तर हे दूध आम्हाला द्या
आम्ही हे स्वतः पण पिऊ आणि लाजवंतीला पण प्यायला देऊ, ठीक आहे? राम दुलारे, यात काही छूत अछूत नसतं. बघा, पाल तर दुधाच्या भांड्यावर पडलेली आहे. जर आत पडली असती तर त्यात विष पसरलं असतं, मग आम्ही पण मना केलं असतं. आणि ही छुआछूत कुठल्या जमान्यात जगताय यार? तुमचं म्हणणं हे दूध अशुद्ध नाही झालंय हा? बिलकुल नाही झालं. या दुधाला दुकानात घेऊन चला, याचा पहिला चहा आम्ही पितो. अरे दुधाची चहा बनवून तुम्हाला प्यायला देऊ, मलाई मारून. चला. राम दुलारी भाई, बोला. मला एक गोष्ट सांगा. विचारा. हे देशमित्र कोण आहेत? बरंच काही ऐकले त्यांच्याबद्दल. आमचे चाचा राहतात इलाहाबाद मध्ये. त्यांनी सांगितलं जेव्हा ते भाषण देतात लोकांचे रोम रोम उभे राहतात. अरे बनारसी नाव तर आम्ही पण खूप ऐकलंय, पण अजून त्यांना कधी बघितलं नाही आणि त्यांचं भाषण पण नाही ऐकलं. पण मी हे ऐकलंय की ते कोणत्या तरी गुप्त जागी राहतात, म्हणजे इंग्रज हेर त्यांना पकडू नाही शकणार. चला. राम दुलारे भाई, जर आम्ही ठरवलं तर त्यांना शोधून काढू. आमचे चाचा ओळखतात त्यांना. हा, अच्छा. पण देवाकडे एकच प्रार्थना करा की हे इंग्रज त्यांना नाही पकडू शकणार. मोठी देवतुल्य व्यक्ती आहे ती. अरे आपणही त्या देवत्याचे दर्शन करू. चला, चहा पाजाल ना? अरे बघच तू अशी गरमागरम चहा पाचतो तुला. आपल्याला आवश्यकता आहे आपली शक्ती वाढवण्याची. त्याचीही काही कमी नाहीये विजया. आमची सर्वात मोठी शक्ती आहे आपली 32 करोडची जनसंख्या. नाही गौरीशंकरजी, मी तुमची ही गोष्ट मानायला कधीच तयार नाही की भारत छोडो आंदोलन आमच्या हातून गेलं. हे बघा, आम्ही भले जनतेसमोर हे नाही बोलणार, पण आम्हाला हे स्वीकार करावंच लागेल की गांधीजींनी ज्या ज्या उद्देशांनी हे आपलं आंदोलन सुरू केलं होतं त्यातला एकही उद्देश पूर्ण झाला नाहीये आणि त्यावर जनतेला इंग्रज सरकारच्या दमनचक्राची शिकार व्हावं लागलंय. ज्या बेड्या आम्ही लोक तोडू इच्छित होतो त्या अजून आवळल्या गेलेल्या आहेत. कधी कधी बाहेरून जे दिसतं गौरीशंकरजी, ते आतून कधी खरं नसतं. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? हे पहा, हात कोण उचलत आहे आणि अत्याचार कोण करत आहे हे माहितीये? ज्याच्या हातात शक्ती आहे तो. बरोबर. पण शासन हाताच्या शक्तीने नाही तर मनातल्या शक्तीने केलं जातं गौरीशंकरजी. आणि हात तेव्हाच उचलला जातो जेव्हा मनाची शक्ती कमजोर होऊ लागते. मग तोही मनुष्य आपल्या हाताच्या शक्तीचा उपयोग करू लागतो, जसं इंग्रज करतायत. बघा, मी हे परत सांगतोय की इंग्रजांनी कितीही हे आंदोलन दडपलं असेल, पण हेही सत्य आहे गौरीशंकरजी की त्यांची मनं आता कमजोर पडू लागली आहेत. गुरुजी, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आता बघा ना, भलेही गांधीजी जेलमध्ये आहेत आणि आंदोलनाने एवढं हिंसक वळण घेतलंय, पण जरा विचार करून पहा की शेवटी ही हिंसा झाली तरी कशी? कारण कुठे ना कुठे या ऑगस्ट क्रांतीने आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये एक जागरूकता आली आहे. प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या प्रकारे या आंदोलनात याचा सहयोग करत आहे. जर का दुसऱ्या दलांनी पण आपल्याला सहयोग दिला असताना तर हे आंदोलनाचं पूर्णपणे वारं आपलं झालं असतं. तुम्ही हे कोणत्या दलाबद्दल बोलत आहात? साम्यवादींबद्दल. आणि मोहम्मद अली जिनांच्या मुस्लिम लीगने पण आपलं समर्थन नाही दिलं आणि यावर आपल्या देशातल्या राजे रजवाड्यांनी पण आमची बिलकुल मदत केलेली नाहीये. हा, चला, मी हे तुमचं म्हणणं मानतो. आणि याच लोकांनी काय, उदारवाद्यांनी, अकाली दलाने आणि हिंदू महासभेच्या वीर सावरकरांसारख्या नेत्यांनी निश्चितच आमचं वैचारिक समर्थन अवश्य केलं आहे. पण बाहेरून तर त्यांनी स्वतःला आमच्यापासून दूरच ठेवलंय आणि याचाही फार मोठा परिणाम झाला आहे आमच्या ताकदीवर. बिलकुल झालेला आहे, हेच तर मी मानतोय. आणि याचमुळे आमचा पराजय झालाय पराडकरजी. अरे गौरीशंकरजी, तुम्ही फिरून फिरून परत तिथेच पोहोचलात. मी तर म्हणतोय की ही आपली हार नाही तर जीत आहे. आणि आपली सर्वात मोठी जीत तर ही आहे गौरीशंकरजी की आज संपूर्ण देश स्वातंत्र्याकरता व्याकुळ आहे. आणि या अर्थाने आमचं हे आंदोलन आजपर्यंतचं सर्वात मोठं आंदोलन आहे, कारण याचा आवाज आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलाय. यात काही संशय नाहीये गुरुजी, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आणि मला तर वाटतं की आपल्याला असं एक आंदोलन लवकर सुरू करायला हवं, पूर्ण शक्तीनिशी. मला तर असं वाटतंय की जर आपण पूर्ण शक्तीनिशी एक अजून आंदोलन केलं तर आपली जीत सुनिश्चित आहे. नक्कीच सुनिश्चित आहे. पण त्याकरता आपल्याला खूप तयारी करायला हवी. संपूर्ण एकता, एकाग्रता आणि सुदृढ योजनांची आवश्यकता पडणार आहे. तर नक्कीच करू ना आम्ही. ईश्वराने आम्हाला बुद्धी दिलीये, आम्हाला हिम्मत दिलीये आणि त्याच्याही वर आपल्यावर बापूंचा आशीर्वाद आहे, त्यांची नीती आहे, त्यांचे आदर्श आहेत. बस आम्हाला आवश्यकता आहे आमची शक्ती वाढवण्याची. त्याचीही काही कमी नाहीये विजय.
आमची सर्वात मोठी शक्ती आहे आपली 32 करोडची जनसंख्या. आणि याच 32 करोड मधून योग्यतम व्यक्तींना निवडून एक अशी राष्ट्रीय सेना निर्माण करायची आहे ज्याची हत्यारं बॉम्ब आणि बंदुका नसणार. तर त्याचं हत्यार असेल प्रबळ इच्छाशक्ती, वैचारिक शक्ती, संघर्ष शक्ती आणि या सर्वांहून मोठी आमची कलम शक्ती. आणि म्हणूनच तर मी म्हणतो गौरीशंकरजी की रणभेरीला आता या बनारस रूपी तलावातून काढून राष्ट्रीय नदीचं रूप द्यायचं आहे. म्हणजे क्रांतीची ही धारा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एका लयीत वाहत राहील. पण याकरता आपल्याला वेगवेगळ्या शहरात जाऊन रणभेरीचा प्रचार प्रसार करावा लागेल, शाखा उघडाव्या लागतील. तर करू की प्रचार, उघडूया शाखा, यात अडचण काय? हो ना, बिलकुल. हे पहा गौरीशंकरजी, आमची रणभेरी फक्त एक वर्तमानपत्र नाहीये. ही देशाच्या नवनिर्माणाची एक सकारात्मक चेतना आहे, वैचारिक शक्ती आहे, आपल्या हक्काची लढाई लढण्याकरता एक क्रांतीचं बिगुल आहे, जिच्या गुंजनाने आम्हाला या झोपी गेलेल्या देशाला स्वातंत्र्याकरता जागृत करायचंय. होय गुरुजी, आम्ही सर्व असंच करू. आमची ही रणभेरी देशाला अजून एका युद्धाकरता तयार करेल आणि ते युद्ध आमच्या देशाकरता अखेरचं आणि निर्णायक सिद्ध होईल. अवश्य विजया, असंच होईल. पण हे सगळं एका दिवसात संभव नाही होणार. आणि म्हणून आम्हाला कसलीच घाईगर्दी नाही करायची, खूप विचारपूर्वक पावलं टाकायची आहेत. लवकरच बापू आणि सरदार पटेल सारखे नेते बाहेर येतील आणि माझी इच्छा आहे की ती मंडळी बाहेर येईपर्यंत आम्ही त्यांना अशाच राष्ट्रीय सेनेचा उपहार देऊ, ज्याचं नेतृत्व करून ते स्वातंत्र्याच्या स्वर्णिम स्वप्नांना साकार करतील. आणि हे आपलं कर्तव्य पण आहे आणि जबाबदारी पण. हो. याचा अर्थ तो पालीवाला चहा स्वतः बनारसी पिऊन गेला. काय पकडाय तुमची तंबुरा वाजवून? अरे गोपी भैया, आम्ही त्याचं मडकं त्याच्याच डोक्यावर फोडलं. पण एक गोष्ट आहे. ते काय रे रामदुलारे? अरे गोपी भैया, हा बनारसी तर बघताना महामूर्ख वाटतो तुमच्यासारखा. रामदुलारे, माझ्यासारखा. पण आज त्याने आम्हाला फार मोठे ज्ञान दिलं. अरे ते तर आम्ही आधीच समजलो होतो रामदुलारे, जेव्हा तू आम्हाला हा किस्सा ऐकवलास. पण आता आम्हाला हे जाणून घ्यायचंय की तू यातून काय शिकलास. अरे आम्ही हे शिकलो, छुआछूत, अंधविश्वास, जातपात फक्त मनाची कमजोरी आहे आणि आम्हाला यापासून दूर राहायला हवं तंबुरा वाजवून. हे खरंय रामदुलारे. त्याचं काय ना रामदुलारे, जे ज्ञान घ्यायला लोक महात्मा साधूंच्या सत्संगांमध्ये जातात, विलायती शाळांमध्ये जातात, ते ज्ञान बनारसी बाबूने अत्यंत साधारण शब्दात आणि छोटस उदाहरण देऊन तुला समजावलं. बिलकुल बरोबर बोललात. काय होतं ना रामदुलारे, जे ज्ञान पर्वतांच्या शिखरांवर किंवा आश्रमात पडून राहिलं ना, तर त्याचा काहीच फायदा नाही. ज्ञान कोणा धर्माची जहागिरी नाहीये. गीता, कुराण, बायबल, गुरु ग्रंथ साहेब हे लिहिणाऱ्यांची नावं वेगवेगळी आहे, ते मानणाऱ्यांची नावं वेगवेगळी आहे, पण त्यांच्या मागची शक्ती तर एकच आहे ना. आणि ती शक्ती आहे परमेश्वर. हा, बरोबर बोललास रामदुलारे. या 4 पुस्तकातून किंवा याच्यासारख्या अनेक पुस्तकातून जर ईश्वराने स्वतःच वेगवेगळ्या नावांनी लिहिलंय, तर मग यात लिहिलेल्या गोष्टींचा अर्थ वेगळा कसा होऊ शकतो? बिलकुल वेगळं नाही होऊ शकत. आणि या पुस्तकात कुठेही असं नाही लिहिलंय की माणसाने माणसाचा तिरस्कार केला पाहिजे. पण गोपी भैया, आज तुम्ही एकदम वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत आहात. इतक्या चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी सांगत आहात अभय भैया सारख्या. ते पण मला असंच समजवत असतात. काय रे रामदुलारे, कोणाबद्दल बोलतोस तू? बोल रामदुलारे, कोणाबद्दल बोलतोस तू? ते माझे एक परिचित आहेत. ते माझ्या दुकानावर चहा प्यायला येतात. कोण परिचित? कुठे राहतात रामदुलारे? पूर्ण नाव काय त्यांचं? तो कोणी गोरा गोमटा सुंदरसा
थोडीशी दाढी असलेला तो तर नाहीये. अरे नाही 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 बिलकुल नाही. अरे तो तर एकदम कुरूप आहे, वाईट चेहऱ्याचा आहे. त्याला तर अजून दाढी पण आलेली नाहीये. दाढी उगवलीच नाहीये. अरे हा असा कसा माणूस आहे राम दुलारे? तो माणूसच आहे की कोणी? काय पकड आहे, बिलकुल तसाच आहे. काय बोलतोयस तू? अरे राम दुलारे, अशा माणसांपासून लांबच राह तू, समजलास? नाहीतर आम्ही तुझ्या घरी जाऊन सांगू. हा. अरे नाही, बायकोला काही सांगू नका. हा. अरे किती चांगल्या चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी करत आहात, त्यात सांगा ना. हा. हे बघ, त्याचं काय आहे राम दुलारे, ईश्वराच्या कोणत्याही पुस्तकात जातपात, छुआछूत, अंधविश्वासाला बरोबर नाही म्हटलंय, तर मग काय आपण मोठे ज्ञानी झालोय जे या गोष्टींना मानतो आणि अंधविश्वास, जातपात आणि छुआछूतला महत्व देतो? सांग. तुम्ही बिलकुल बरोबर बोलत आहात. तो जो आपल्या गावात कल्लू चांभार आहे ना, त्याला ताप आला होता. त्याची बायको ईश्वराची पूजा करण्याकरता मंदिरात गेली. पुजाराने तिला मंदिरात शिरू दिलं नाही, तिला धक्के मारून बाहेर घालवलं आणि हे सांगून की तू नीच जातीची आहेस, तुला मंदिरात प्रवेश नाहीये. याच गोष्टींनी माझं टाळकं सटकतं आणि जेव्हा टाळकं सटकतं ना, तर चांगल्या चांगल्याची वाट लावून टाकतो. एकदा राम दुलारे, फक्त एकदा मला त्या पुजाऱ्याचं नाव सांग. मंदिराच्या दरवाजा समोर नाही त्याला उलटा लटकवला ना, तर माझं नाव गोपी सिंग नाही. जेव्हा येणारे जाणारे लोक घंटा समजून त्याच्या टकुऱ्यावर मारतील ना, तेव्हा त्याला समजेल ही गोष्ट. अरे मंदिर काय कोणाच्या बापाचं आहे, कोणा खास जातीचं आहे की हेच लोक मंदिरात जाऊन पूजा करतील? अरे गोपी भैया, कशाला इतका राग करता, कशाला इतकं रक्त अरे जाळता? का नाही राग करायचा राम दुलारे? याच गोष्टींमुळे, या सगळ्या फालतूच्या गोष्टींमुळे आपला समाज खराब होतोय. अरे भोले बाबा, आम्ही तर विसरलोच होतो. अरे गोपी सिंग, तू तर खबरीला आज देशमित्राच्या मागावर पाठवलेलंस आणि तो आज आपल्याला खबर देणार होता. अरे बोलण्याच्या नादात माझ्या डोक्यातून निघूनच गेला. चला गोपी सिंग, निघा इथून. तो जर निघून गेला तर मुश्किल होईल. ए राम दुलारे, काय ऐकतोयस रे? काही नाही ऐकलं मी. नक्की काय ऐकलं नाहीस ना? खरंच काही नाही ऐकलं. हा ठीक आहे. अच्छा हे बघ राम दुलारे, आता निघतोय आम्ही, पण तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कधीही छुआछूत, जातपात आणि अंधविश्वासावर विश्वास नाही करायचा. हा चल, मी निघतो आता. जय भोले बाबा. जय भोले बाबा. वा गोपी भैया, देश मित्राच्या मागे लागला आहात. अरे गोपी भैया, तुम्ही किती चांगले माणूस आहात, किती चांगल्या चांगल्या गोष्टी करता आणि आपल्या देशाशी दुश्मनी पण करता. खूप दुःखदायक गोष्ट आहे, खूप दुःखदायक गोष्ट आहे. इंग्रजांचं रहस्य जाणण्याकरता होऊ शकतं की तुम्हाला कोणता ना कोणता वेश धारण करावा लागेल. चहावाला, दूधवाला, पानवाला, रिक्षावाला, एवढंच नाही तर जमादाराचा वेश पण धारण करावा लागू शकतो. आम्हाला अत्यंत प्रसन्नता होत आहे की आमच्या या रणभेरी परिवारात काही नवीन आणि बहादूर साथी सामील होत आहेत. पण त्याही आधी सर्वात आवश्यक गोष्ट ही आहे की तुम्हा सर्वांना रणभेरीच्या सिद्धांतिक मूल्यांबद्दल अवगत करून द्यावं आणि त्यानंतर प्रतिज्ञा घेऊन तुम्ही सर्व आमच्या रणभेरी परिवारात सामील होणार आहात. आज आमचे पूज्य गुरुजी श्री विष्णुराव पराडकरजी उपस्थित आहेत, जे तुम्हा लोकांना आमच्या रणभेरीच्या सिद्धांतिक मूल्य आणि नियमावलीबद्दल अवगत करतील. माझ्या बहादूर साथींनो, तुम्ही सर्वजण रणभेरीविषयी सविस्तर जाणून असालच. रणभेरी काय आहे, हिचं उद्दिष्ट काय आहे, या गोष्टींना पुन्हा पुन्हा सांगून वेळ नष्ट करण्यापेक्षा मी सरळ मुद्द्यावरच येतो. तुम्ही सगळे इथे रणभेरीमध्ये सामील होण्यास स्वेच्छेने आला आहात, पण तरीही मी हे सांगेन की रणभेरीत सामील होण्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी आपापल्या हिमतीला पुन्हा एकदा पारखून घ्या. कारण रणभेरीत सामील होऊन कार्य करणं म्हणजे पेटत्या निखाऱ्यांवर चालण्या समान आहे. तर बोला, तुम्ही या निखाऱ्यांवर चालताना न घाबरता पावला पावलावर जोखीम उचलण्यास तयार आहात? मला खूप आनंद होतोय तुम्हा सर्वांची हिंमत आणि जिद्द पाहून. दुसरा सर्वात मोठा त्याग जो तुम्हा सगळ्यांना करायचा आहे
तो आहे तुमच्या अहंकाराचा त्याग. मला तुम्हा सगळ्यांचा परिचय अगोदरच करून दिला गेलाय. मला माहित आहे की तुम्ही सगळे प्रतिष्ठित संभ्रांत परिवारातून आला आहात, पण जर तुम्हाला आमच्या रणभेरीत सामील व्हायचं आहे तर तुम्हा सगळ्यांना हे सर्व विसरावं लागेल. इंग्रजांचं रहस्य जाणण्याकरता होऊ शकतं की तुम्हाला कोणता ना कोणता वेश धारण करावा लागेल. चहावाला, दूधवाला, पानवाला, रिक्षावाला, एवढंच नाही तर जमादाराचा वेश पण धारण करावा लागू शकतो. तर बोला, तुम्ही सगळे आपापल्या अहंकाराचा त्याग करून हे सर्व करण्यास तयार आहात? शाबास. ईश्वर तुमच्या जिद्द आणि हिमतीला सदैव असंच ठेव. गौरीशंकरजी, तुम्ही आमच्या या बहादूर साथीदारांना रणभेरीची प्रतिज्ञा देऊन सहर्ष आपल्या दलात सामील करून घ्या. हो. रणभेरीमध्ये सामील होण्याकरता तुम्हा लोकांना 2 प्रतिज्ञा करायच्या आहेत, ज्या मी एक एक करून तुमच्याकडून करून घेईन. आणि जर तुम्हाला त्या स्वीकार असतील तर तुम्ही तुमचा उजवा हात वर उचलून स्वीकार करायचा आहे. पहिली प्रतिज्ञा, आजपासून मी स्वतःला मातृभूमीकरता समर्पित करत आहे. आजपासून माझं हे जीवन मातृभूमीकरिताच असेल. जर तुम्हाला हे स्वीकार असेल तर आपला उजवा हात उचलून प्रतिज्ञा करा. दुसरी प्रतिज्ञा, आजपासून रणभेरीचे प्रत्येक रहस्य आमच्या व्यक्तिगत रहस्यापेक्षा वर असेल. जरी माझी जीभही कापली असेल तरीही मी रणभेरीचे कोणतंही रहस्य कोणालाही सांगणार नाही. तुम्हाला स्वीकार आहे? तुम्ही सगळ्यांनी शपथपूर्वक रणभेरीची प्रतिज्ञा स्वीकार केली. मी माता जगत जननीला ही प्रार्थना करतो की तिची कृपा सर्वांवर सदैव अशीच प्रसन्न राहू दे. आणि रणभेरी करता केव्हा, कोणाला, कुठे आणि काय करायचं आहे हे लवकरच तुम्हा सर्वांना समजावलं जाईल. याआधी की आजची ही सभा विसर्जित हो, आपण सर्वजण एका जोशात बोलूया. वंदे मातरम! वंदे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. खरंच गुरुजी, या युवकांमध्ये खूपच शक्ती आहे. याला म्हणतात युवा शक्ती. आता तर हे दृष्टीस येत आहे की हे काळानुरूप असंच चालत राहू. हो, मग आमच्या आंदोलनाला सफल होण्यापासून कोणीच रोखू शकणार कोणीच नाही. दमयंती, आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत की तू आमच्या रणभेरी परिवाराची शक्ती वाढवण्याकरता किती प्रयत्न करतेस. मी रणभेरी करता, देशाकरता याहून अधिक काही करू इच्छिते गुरुजी. बस तुमचा आशीर्वाद पाहिजे. तो तर सदैव असाच राहील. गुरुजी, काय झालं कल्लूराम? तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? गुरुजी, हे बघा. साहेब, 2-3 लोक इथंच रणभेरी पत्रक चिकटवत होते. त्यात एक मुलगी पण होती. सर, हे बघा रणभेरी पत्रक चिकटवले. साहेब, इथं पण रणभेरी पत्रक चिकटवलेलं आहे. Come on! शोधा त्यांना. Shoot at sight! साहेब, 2-3 लोक इथंच रणभेरी पत्रक चिकटवत होते. त्यात एक मुलगी पण होती. सर, हे बघा रणभेरीचं पत्रक चिकटवले. साहेब, इथं पण रणभेरी पत्रक चिकटवलेलं आहे. Oh my God! अरे सर, तुम्ही इथे काय करताय? कोणाला शोधताय? गोपी सिंग, लकी यू हॅव कम. बघ, ते रणभेरी पत्रक चिटकून निघून गेलाय. आज आम्ही त्यांना नाही सोडणार.
सर, रणभेरी तर चिकटवलेली दिसते, पण याला चिकटवणारे कुठे? अरे आम्ही त्यांनाच तर शोधत आहोत, आणि जर सापडले तर त्यांचे हात पाय तोडून त्यांच्याच हातात देऊ. अंडरस्टँड? रिलॅक्स सर, रिलॅक्स. तुम्ही चिंता नका करू. या, त्यांना आपण शोधूया. या सर, आज नाही सोडायचा त्यांना. सर, मला वाटतं की त्या लोकांनी तुम्हाला आधीच बघितलं होतं आणि म्हणून तुम्हाला घाबरून पळून गेले. आता इथे थांबून काही फायदा नाही. चला आपण निघूया. गोपी सिंग, त्यावर बसलेल्याने आमचं हे नशीब माहित नाही कोणत्या गोष्टीने बनवले आहे. ऑलवेज अशीच डिफीट डिफीट डिफीट. सर, एक गोष्ट सांगू, जेव्हा तुम्ही हा असा चेहरा बनवता ना, भोले बाबाची शपथ, इतके हँडसम वाटता, इतके हँडसम वाटता की कोणीही तुमच्या प्रेमात पडेल. मला म्हणायचंय, कोणी बाई. यू शट अप. ही वेळ अशी फालतू बडबड करण्याची नाहीये. मला कळतंय सर, पण काय करू, तुम्ही आहातच इतके हँडसम की तारीफ केल्याशिवाय राहतच नाही. सुप्रिटेंडंटने तुझं हे डोकं 60व्या मजल्यावर नेऊन ठेवलंय. मूर्खासारखा बोलत असतो. अच्छा अच्छा सर, तुम्ही काय नाराज होता उगाच. जाऊ द्या, मी माफी मागतो तुमची. पण आता इथून निघूया. पखरू उडून गेलंय. आता त्यांना शोधण्यात काही फायदा नाही. उद्या शोधूया. चला या सर. हे परमेश्वरा, आज तर थोडक्यातच वाचलो मी. या इंग्रजांनी पकडलं असतं तर दंडुक्याचे कुठले कुठले प्रयोग केले असते आमच्यावर. हे तर बरं झालं की दमयंतीला आधीच पाठवलं. माहित नाही काय झालं असतं. आता तर सगळे निघून गेलेत. आता काही खतरा नाही. ही पत्रक चिकटवून टाकतो. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. ते लोक आमच्याशी बेईमानीवर बेईमानी करतात आणि आम्ही आमचं म्हणणं पण नाही मांडू शकत त्यांच्यासमोर. आई, मला चांगल्या प्रकारे माहित आहे की सरकारने विद्यालयांसाठी असा कोणताही कायदा बनवला नाहीये. न जाणो, पण आम्हाला तर हे वाटतंय की अभय बनारस मध्येच आहे. आम्ही हे जाणतो गडबडलाल की तो दुष्ट आहे, पण डरपोक नाही. गोपी भैया, ही तर गोष्ट आहे त्याच्यात. काय बोललास? भीती वाटते आहे की जर पकडला गेला तर असे 3-13 होऊन जातील. मी बनारसी आणि रामदुलारे दोघांना पण विचारलं, पण अभय भैयांच्या बाबतीत कोणालाच काही माहिती नाही गुलू.